मंडळी, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठी निवडणूक येत्या 18 जूनला पार पडणार आहे. तर 22 जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं या संदर्भात निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 1 जून ही उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघाचाही समावेश असून निवडणूक जाहीर होताच या जागेवर दावा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच बघायला मिळते. पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे या दोघांनीही आमच्याच पक्षाचा उमेदवार ही जागा लढणार आणि जिंकणार असल्याचा दावा केलाय. तर या मतदारसंघातून गेल्या वेळी आमदार राहिलेले अंबादास दानवे यांनी ही जागा महाविकास आघाडीकडून उद्धव सेना लढणार असल्याचं सांगितलंय. दुसरीकडे या जागेवर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते राजेश टोपे हे भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. पण संभाजीनगर, जालना मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, त्यासाठीचं संख्याबळ नेमकं आहे तरी काय, ही निवडणूक कशी पार पडली जाते आणि आमदारकीच्या या रेसमध्ये कोण कोण चर्चेत आहे, सगळ्या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात एकूण 78 आमदार असतात. त्यापैकी 22 आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडले जातात. त्यासाठी मतदानाचा अधिकार कुणाला असतो, तर राज्यातील सर्व नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदांचे सदस्य, सर्व स्वीकृत सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य यासाठी मतदान करतात. पण ही निवडणूक घेण्यासाठी संबंधित मतदारसंघात किमान 75% मतदार संख्या अस्तित्वात असणं आवश्यक असतं. ही अट पूर्ण झाल्यानंतरच त्या मतदारसंघातील निवडणुकीचा मार्ग मोकळा होतो. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं आमदारांचा कार्यकाळ संपूर्ण ही विधान परिषदेतील काही जागा रिक्त राहिल्या होत्या. पण आता राज्यातील 29 महानगरपालिका, 246 नगर परिषदा, 42 नगरपंचायती आणि 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या 17 जागांसाठी आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. या पार्श्वभूमीवर आता संभाजीनगर, जालना मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. यापूर्वी या मतदारसंघाची ऑगस्ट 2019 मध्ये झालेली निवडणूक मराठवाड्यात प्रचंड गाजली होती. प्रतिष्ठेच्या झालेल्या त्या लढतीत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता. त्यावेळी 657 मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात दानवे यांना 524 मतं तर आघाडीच्या कुलकर्णी यांना केवळ 106 मतं मिळाली होती. त्यावेळी आघाडीच्या 140 पेक्षा जास्त सदस्यांनी दानवे यांच्या बाजूने क्रॉस वोटिंग केलं होतं. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी तेव्हा काँग्रेसमध्ये बंड केलं होतं आणि याच बंडाचा फायदा दानवेंना मिळाला होता. तर मंडळी, या निवडणुकीनंतर काही महिन्यांनीच शिवसेना भाजपचा युतीचा काडीमोड झाला होता आणि आता तर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली गेली आहेत. मात्र तरीही महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव सेनेनाच लढणार आणि जिंकणार असा विश्वास आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय. तर पारंपरिकरित्या ही जागा शिवसेनेकडे असल्यानं शिंदे सेनेनं आता या जागेवर आपला दावा केलाय. महायुतीकडून ही जागा आम्हीच लढणार असून आमचा उमेदवार या ठिकाणी रिंगणात असेल. तो उमेदवार कोण असेल याबाबत एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं. तर शिंदे सेनेकडून सध्याचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याचं कळतंय. दुसरीकडे संभाजीनगर आणि जालना या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद वाढल्यानं या जागेवर भाजपचा दावा असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलंय. पक्षश्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेतील, परंतु हा मतदारसंघात भाजप सक्षमपणे लढून जिंकू शकतो असं सावे म्हणाले. भाजपकडून इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव आघाडीवर आहे. जालना महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात गोरंट्याल यांची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यामुळेच यावेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपच्या तिकिटावर माजी मंत्री राजेश टोपे देखील मैदानात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. गेल्या काही महिन्यांपासून राजेश टोपे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळतं. आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजेश टोपे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय. यावेळी उमेदवारीसाठी भाजपमधील काही मोठ्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे.
पण या चर्चा होत असताना राजेश टोपे यांची प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी म्हटलंय की आजच निवडणूक जाहीर झाली असून राजकीय वर्तुळात काही चर्चा होत असल्या तरी त्यात काही अर्थ नाहीये. भाजपकडून निवडणूक लढवण्याचा विषय नाही. मला काही बोलायचं असेल तर मी बोलेन. त्यामुळे आता राजेश टोपे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तर मंडळी, या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातील 657 एवढी मतदारसंख्या आजवर होती. पण आता जालना महानगरपालिकेत 3 नगरसेवक वाढल्यानं एकूण मतदारसंख्या 660 झालेली आहे. मात्र तरीही यावेळी 606च मतदार निवडणुकीत मतदान करतील, कारण जालना जिल्हा परिषदेची निवडणूक अजूनही झालेली नाहीये. त्यामुळे ते 54 सदस्य वगळून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यातून 385 मतदार असतील तर जालन्यातून 221 मतदार असतील. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला एकूण मतदानाच्या 50% मतं अधिक 1 असं सूत्र ठरलेलं असतं. आता या मतदानासाठी संख्याबळाचा विचार केला तर या मतदारसंघात भाजप क्रमांक 1 चा पक्ष आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर संभाजीनगरची जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 9 पैकी 6 नगरपालिका या भाजपच्या ताब्यात आहे. जालना जिल्ह्यातील 3 पैकी 2 नगरपालिकांवरही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर भाजपचा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगतात. या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाले किल्ल्यावर भाजपचं वर्चस्व बघायला मिळणार आहे. पण त्यासाठी महायुतीतील 3ही पक्षांमध्ये एकमत होणं महत्वाचं आहे. विशेषतः शिंदे सेनेनं त्यांना साथ देणं गरजेचं आहे. जर शिंदेंनी उमेदवार दिलास तर इतर पक्षांचे मतदार काय भूमिका घेतात किंवा कोण कुणाचे किती मतदार गळाला लावेल यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. बाकी छत्रपती संभाजीनगर जालना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून पुढचा विधान परिषद आमदार कोण असेल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.